हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। काळ्या मसाल्याचं जेवण तर सर्वांनाच आवडतं, पण चुलीवरच्या काळ्या मसाल्याच्या जेवणाची चव ही काहीतरी वेगळीच असते। चला तर मग आज आपण वाटाणा बटाट्याची भाजी काळ्या मसाल्याची बनवूयात आणि ते देखील गॅसवर। त्यासाठी मी वाटाणे 5 ते 6 तास भिजत ठेवलेले होते। त्याचबरोबर 2 बटाट्यांचे असे काप करून देखील घेतलेले आहे। स्वच्छ धुवून घेतले, कुकरमध्ये टाकून पाणी टाकलं, चवीनुसार मीठ टाकून कुकरची मीडियम फ्लेमवर 4 शिट्टी करून घ्यायची आहे। जेणेकरून काय होतं, वाटाणा हा वाळलेला वाटाणा असतो, भिजत जरी ठेवला तरी तो शिजण्यासाठी टाइम लागतो, म्हणून तो आपण अशा पद्धतीने 4 शिट्टी करून घ्यायची आहे। दुसरीकडे आता काळा मसाला बनवायला घेऊयात। त्यासाठी 2 छोट्या साईजचे कांदे, थोडंसं खोबऱ्याचं अर्धी वाटी घेतलेली आहे आणि लसूणची जी कांडी आहे ती पूर्ण कांडी घेतलेली आहे आणि ती आता गॅसवर अशा पद्धतीने ही उलटपुलट करत भाजून घ्यायची आहे। आणि लसूण जर भाजून झाला पटकन तर तो साईडला देखील तुम्ही काढून घेऊ शकता। मस्त की पैकी सर्व भाजून झालेलं आहे। आता ही जी वरची एक्स्ट्राची काळी बाजू आहे, जे जास्तच करपलं गेलेलं आहे, ते आपण काढून घ्यायचं साईडला आणि बाकी खोबऱ्याचे काप करून घ्यायचे आणि कांदा जो आहे तो देखील अशा पद्धतीने फोडून घ्यायचा, लसूण सोलून घ्यायचा आणि मस्त अशा पद्धतीने आपण हा मसाला बनवून घेतलेला आहे। आता यामध्ये थोडीशीच आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत, नसेल घालायची तरी देखील काहीच हरकत नाही आणि छान पाणी टाकून याचे वाटण वाटून घ्यायचे आहे, एकदम फाईन पेस्ट अशी। आता वाटण तयार आहे। दुसरीकडे आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात। त्यासाठी कढई घेतली, तेल टाकून घेतलं, छान गरम झालं की यामध्ये जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची। जिरं छान तडतडलं फुललं की त्यानंतरच यामध्ये आपल्याला आपण वाटलेला मसाला टाकून घ्यायचा। छान मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा। आपल्याला जास्त भाजायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी मसाला छान खरपूस भाजून घेतला होता, पण तरी देखील तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेतला की यामध्ये रेग्युलर मसाले घालायचे। पण मसाल्यांमध्ये जर तुमच्याकडे काळा मसाला असेल तर तुम्ही काळा मसाला जरूर वापरा आणि त्याचबरोबर गोडा मसाला। आता हळद पावडर, काळा मसाला आणि गोडा मसाला टाकून घेतला। तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर गरम मसाला देखील वापरू शकता, काहीच हरकत नाही। छान पाणी टाकून मिक्स करून घेतलं। त्यानंतरनं यामध्ये आपण जे उकडून घेतलेला वाटाणा बटाटा टाकून घ्यायचा। हाय फ्लेमवर एक उकळी येऊन द्यायची। त्यानंतरनं अगदी लो फ्लेमवर पुढील 4 ते 5 मिनिट हा मसाला छानपैकी शिजवून घ्यायचा, जेणेकरून सगळे मसाले एकजीव होतात आणि चव देखील खूप छान लागते। आणि अशा पद्धतीने काळ्या मसाल्याची आपली ही झणझणीत उसळ बनवून तयार झालेली आहे। मीठ ॲडजस्ट करायचं, कारण आपण शिजवताना देखील मीठ टाकलं होतं, त्यानुसारच मीठ टाकून छानपैकी हे ॲडजस्ट करून बघायचं आणि अशा पद्धतीने आपली ही उसळ तयार झाली। रेसिपी आवडली असेल तर एकदा ट्राय करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका।